हो, आपल्याकडे काय जमीन विकली ट्रक घेतली तिच्या वलीला आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली, मग यानं तिच्या वलीला हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग यानं लिहिलं नादच खुळा घेतलीच का आला. हो, ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं, घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी, आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. कशाला घेतलं येड्या. लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. मला वाटुळं झालं त्यांचं. हो, कारण 5 वर्षानं हे 5 वर्षानं ह्या जग 5 वर्षानं ह्या जगात 2 गोष्टी मिळणार नाहीत महाराज, माती आणि मुलगी. पूर्वी असा नियम होता, हे बरे, पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा आणि बाप ज्या मुलाला देईल त्याच मुलाबरोबर मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता तसं नाही. आता पोरगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावई म्हणून बोकांडी घ्यायचं. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण आपल्या पोरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत मला तुम्हीच. हा, महिला मंडळ सुख ऐकायचं बरं का. आता मांजरीला आपलं सुनबाईला 3रा महिना लागल्यानंतर लगेच चेकिंग झालं, सोनोग्राफी झाली, 5-7 हजार रुपये घातले, सोनोग्राफी केली. डॉक्टरांनी जे सांगायचं ते सांगितलं, बाबा बाळाची वाढ योग्य आहे. तुम्ही आता तिला काम कमी करायला लावलं का जास्त? कमी करायला लावलं. तिची खायची ठेप ठुली, जिना चढायचा नाही, जड वस्तू उचलायच्या नाहीत, दुपारी आराम केल्याशिवाय राहायचं नाही, 2-2, 3-3 तास झोपायचं, 5 वाजता थोडं फिरून यायचं, सकाळी परत थोडं फिरायला जायचं नाही, हलकं खायचं नाही, भात चपाती असं काही खायचं नाही, मग भारीतलं खायचं, बोंबील, अंडे, मटण. तिचे डोहाळे टोले जंग झाले. अख्ख्या कॉलनीतल्या बाया डोळे जावल्या. तुमच्या सुनबाईला कळायला लागल्या. हॉस्पिटल एमेन बेमे कोण खात नाही. 11वीला गेला टोणगे, आत्ता शिकतो. मिसरूड फुटलं नाही तुला भंगरी. तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे, पिळून नेसत होतो तू. दरिद्री पोरे म्हणला मी भाषी गेली दुरी, तू गुतो मी वडितो, इकडे आहे. पोरे म्हणला मी औषध पिल, कोणतंही औषध पिऊ दे पोरानं, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणायचं औषध घेतो का तू? शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना, आपलं सुख कशा ते बायको असावा पण तिला भाऊ नसावा. तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा, आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा. ठकीला कपाट दिसत आहे का सुईच? तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोटं घालीत बसली, तिला समजत आहे का काही? पण आणि आपलं येणं कुणाच्या नाही लागत. शेमड्या पोरीच्या पोर प्रेमात पडलं. शेमड्या, प्युअर शेमडी पोरगी, प्युअर. इतकी मेकडं तिच्या नागपुडीत, तरी हे तिला काय म्हणतं माहिती का? कभी कभी मेरे दिल में. आपल्या टोणग्याला विचारलं सायन्सला जातो का? स्कोप नाही. इंजिनिअरिंग आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. मेडिकल कॉम्प्लिकेटेड. मग टोणग्या करतो काय? म्हणतो काहीच नाही, आपल्या डोक्यात एकच आहे, मातीचे प्रेम आहे. आता लग्नपत्रिका बंद केल्यात आता. आणि ती बोर्ड आणल्यात रस्त्याला, डिजिटल बॅनर लावा बरं का. ते तुम्ही पराक्रम केला, बाप पैदा झाला. पण ते नवरा नवरीचे फोटो आहे ना, जरा माणसाच्या अवलादीचे लावा भाऊ. अक्षरशः पावत नाही ते, आणि अक्षरशः आपल्या संस्कृतीचा तो अपमान आहे.
बदल झालाय लोकांमध्ये. आता धोतर गेलं, पायजमा आला, पायजमा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळे होत आली. आता बदल झालाय. एक जण दारू प्याला लघवीला बसला, लघवी झाली उठायला गेला, उठताच येईना त्याला, वाकडा झाला. घाई घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं घाई घाई पायजम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. 15 लाख रुपये घालून सरपंच झालं. येड येड येड. आणि त्याला विचारलं सई, कान फेटी नाही रे. विनोद नाही महाराज, पार भंगरी पुरी, पार भंगरी. नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेलो. तो आचार्य आलता जागरण कोणाला, त्याच्या हात लंगर तुटला. काय सांगत होता. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखं भेटलं, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईला नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या ना, फक्त 5 मिनिटं तिच्या गप्पात राहायचं. ती काय पिसाळली का, फक्त पाहत राहायचं. ती बुखात गप बसत जिंकलो आपण. कोणता ब्रँड पेतो हे सुद्धा सांगणार. तुगत भांडणाचं प्रॉब्लेम नको म्हणून सांगत नाही. इथले 2-4 जण दिशीवर आहेत माया पुढची. काही कळत नाही. कुत्र्याला बिस्किट आहे, बापाला भाकरी नाही. आणि टॉमी बिस्किट खातो. टॉमी 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 पांढरा टॉमी. चोर आल्यावर झोपतो, मालक उठल्यावर भुकतो, असा दरिद्री टॉमी. आणि त्याची बायको सासऱ्याला भाकल घालीत नाही. बैर कीर्तनाला आलं, बैर कीर्तनाला आलं. आता त्यानं कीर्तन ऐकलं का पाहिलं मग हम जागरण घेणं नाही, देणं नाही. ते गेलं मेंढ्याकडं. दुसऱ्या दिवशी जागरणामुळे झोपलं, मेंढ्या गेलं निघून. ते उठलं, मेंढाच सापडा ना. ते गेलं, एक मोठावाला मोठ हाकीत होतं, ते बैरच होतं. हा त्याला म्हणला, मोठावाल्या माझ्या मेंढ्या पाहिल्या का. तो गडी त्याच्याच टोळीचा मेंबर. त्यानं बैलाला असं केला हात. याला वाटलं मेंढ्या गेल्या या रस्त्यानं, आणि नेमक्या सापडल्या मेंढ्या. पण त्या मेंढरीमधली एक मेंढराचं पाय झुरपडात गुतून मोडलं होतं. त्याला वाटलं 1 लाखाच्या मेंढ्या यानं मला सापडून दिल्यात, याला 1 मेंढरू बक्षीस द्यायला काय हरकत आहे. त्यानं मोडकं मेंढरू आणलं, म्हणला 1 लाखाच्या मेंढ्या सापडून दिल्या, तुम्हाला मेंढरू बक्षीस. तो मोठ टाकणारा म्हणला उचलून आपटीन, म्या मेंढरू मोडेल नाही. ही म्हणते 3 लाख म्हणजे काही लई नाही, पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इष्टीला का म्हणा तुम्हीच. बापानं 10 गुंठे इकली आणि दाद्याचं कर्ज फेडलं. दाद्या प्यायला लागला. बापांना आपला दाद्या तर दारू पेतो, कुठं कायम पेतोय. आणि पिऊ द्या जाऊ द्या, आपल्याला एकुलता एक आहे. गेलं बॉम्बालं.